की उद्या दिवसामध्ये जर कुठला संघ जर उशिरा आला तर ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्यात येईल आणि स्पर्धेमध्ये तो संघ बाद करण्यात येईल याची मात्र नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आणि वेळेवर उद्या उपस्थित राहायचं. पहिला सामना असेल तो उसरगा विरुद्ध काटे बरोबर 6:30ला जो टाईम दिला त्या टायमिंगवर मॅच सुरू होईल. त्यानंतर 40+ सामना असणार आहे. सापाडे विरुद्ध नावाडी 40+ सामना बघायला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना द्वारली विरुद्ध आडवली हा बघायला मिळेल. चौथा सामना असेल तो हेदुटणे 40+ विरुद्ध काटे 40+. पाचवा सामना असेल तो पडले विरुद्ध खंबालपाडा आणि 6वा सामना असेल तो दिवा विरुद्ध शिरडोन जो ज्या दिलेल्या वेळेवर आहे त्या वेळेवर सामना सुरू होणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करू नका, वेळेवर या आणि चांगलं क्रिकेट खेळा. जसं आपण मी पहिल्याच मॅचमध्ये किंवा सामना सुरू होण्याच्या अगोदर भावेश उल्लेख केला होता की फेब्रुवारी एंडिंग म्हटल्यानंतर ऑलमोस्ट आपल्या इकडचं क्रिकेट पूर्णपणे बंद होतं. खास करून दिवसा क्रिकेट खेळणं बंद होतं कारण उष्मा भरपूर असतो, भरपूर गरमी असते वातावरणामध्ये. आपण बघितलं गरमपणा भरपूर असतो. त्या मुमेंटला मात्र कुठले खेळाडू रिस्क घेत नाही आणि फेब्रुवारी एंडिंगमध्ये ते थांबतात. आणि जसं होळी पेटते ऑलमोस्ट ते क्रिकेट बंद होतं आणि त्यामुळे फक्त नाईट क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. जे आतापर्यंत आपल्या विभागामध्ये आपण जर बघितलं तर डायगर नाईटची क्रिकेट स्पर्धा मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर सतीश पाटील यांच्या स्मरणार्थ आपण क्रिकेट स्पर्धा जी बघतो निळजे येते. या 2 क्रिकेट बस स्पर्धा सोडल्या तर बाकी कुठल्या स्पर्धा होत नाही. पण इथे मात्र मी म्हणेन की गावदी क्रिकेटला उंबारली या संघाने मात्र हा विडा उचलला की आम्ही सुद्धा एक चांगली क्रिकेट स्पर्धा कव्हर करू शकतो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारं आयोजन बघायला मिळतं आहे. पहिल्याच प्रयत्नात आपण बघतोय की असं वाटते की खूप दीर्घ अनुभव आहे आमच्या आयोजकांना. म्हणजेच काय आपण बघतोय की गावदेवी क्रिकेटला उंबारली लालचंद श्रीपत पाटील त्याचबरोबर सुखदेव गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण क्रिकेट स्पर्धा बघत आहोत आणि असं वाटतं की खूप दीर्घ अनुभव मागचे कित्येक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा होते असं वाटतंय. आणि पहिल्याच प्रयत्नात बघतो की अप्रतिम आयोजन, डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारं, डोळे दिपवणारं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. याचं कारण एक आहे की 13 टॉवर्सच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मैदान कव्हर करण्यात आलं आहे, जास्त उंची नाही आहे, एक परफेक्ट लेंथवर आपण बघतो की हॅलोजन सेट केले आहेत, सगळे व्हाईट हॅलोजन आहेत आणि पूर्णपणे मैदान बघा स्क्रीनवर तुम्हाला सगळं बघायला मिळते, सांगण्याची काही गरजच नाही आहे. सुंदर असं विहंगम दृश्य, ग्राउंड आपण बघतोय, पलीकडे आपण बघतोय की मोठमोठे टॉवर्स बघायला मिळत आहेत, रस्ते बघायला मिळत आहेत, गाव बघायला मिळतो आहे. अजून काय हवं आहे? चला सुरू करूया पुढची फेरी, पुढचा सामना हेदुटणे ब विरुद्ध नागाव. स्ट्राईक एंडला रोहित पाटील, नॉन स्ट्राईक एंडला सतीश आणि षटक क्रमांक पहिलं रोहित पाटील वर्सेस रोहित पाटील. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, स्वाईप करण्याचा प्रयत्न पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. इव्हन आपण बघतो की या रजनीमध्ये पहिल्यांदाच सामना खेळतो हेदुटणे ब संघ, पण नागाव संघ ऑलरेडी सामना इथे खेळले, सामना इथे जिंकलेले आहेत आयरे संघाच्या विरोधात. आणि सेकंड मॅच आपण बघतोय 4 षटकांची. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर, समोर ऑफर केला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एखाद्याने अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप त्या ठिकाणी आहे आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने ते पूर्ण करून खातं उघडतोय तो रोहित पाटील वर्सेस रोहित पाटील एक कॉन्टेस्ट. इव्हन मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं रोहित पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली, 15 चेंडूत 28 धावांचं योगदान दिलं, 2 षटकात 3 विकेटसुद्धा काढल्या तो रोहित पाटील. आता मात्र हेदुटणेच्या रोहित पाटीलच्या विरोधात बॉलिंग करतोय. दोघांकडे तेवढंच कॅलिबर आहे, दोन्ही अप्रतिम ऑलराऊंडर आहेत. बॅक टू द बॉलर, समोर ऑफर केला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिडॉनला उभा आहे, चेंडू कव्हर करून डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चेंडू हिट झालाय पण तोपर्यंत जवळजवळ असं वाटतं की फलंदाज क्रिचात मध्ये पोहोचलाय. पंचांकडे अपील झालं, स्टिक खाली पडली, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय हा निर्णय. बॉलिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. क्लोज डिसिजन आहे, बघायचं तिसरे पंच यावर काय निर्णय देत आहेत. तिसरे पंच ॲक्शनमध्ये येतील. क्लोज डिसिजन आहे, स्ट्रेट अँगलने, साईड अँगलने, सगळ्या अँगलने चेक केलं जाईल MTCच्या कंट्रोल रूममध्ये. खेळाडूंपर्यंत डिसिजन येईल, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. आपण तुमच्यापर्यंत डिसिजन येईल, फिल्डिंग लावून घ्या, कारण आपल्याला आपण बघतो की जवळजवळ घड्यामध्ये 1:26 यानंतर अजून भरपूर सामने कव्हर करायचे. त्यामुळे विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर जा. तिसरे पंच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. मगाशी आपण ॲक्च्युअलीमध्ये स्ट्रेट अँगलने बघितलं तर क्रॉस अँगलने, साईड अँगलने सुद्धा मात्र चेक केलं जाईल की क्रिचातमध्ये फलंदाज पोहोचला आहे की नाही. ओमसा MTC लाईव्ह स्वतः रोशन इथे उपस्थित आहे, त्याची टीम उपस्थित आहे. जसं मी उल्लेख केला की 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून मैदान कव्हर केलं, एक 5वा कॅमेरा म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खूप सुंदर असं विहंगम दृश्य मगाशी सुद्धा स्क्रीनवर बघायला मिळालं होतं.
कल्याण डोंबिवली विभागात खूप रेअरली रजनी क्रिकेट स्पर्धा बघायला मिळतात, प्रकाश झोतामध्ये क्रिकेट स्पर्धा बघायला मिळतात. पण एक पर्वणी असते क्रिकेट म्हटल्यानंतर, रजनी क्रिकेटची एक वेगळी पर्वणी असते. ती वेगळी पर्वणी मात्र गावदी क्रिकेटला उंबारली तुमच्यासमोर ते घेऊन आलेले आहेत. लालचंद श्रीपद पाटील, सुखदेव गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. 5 दिवसांचा कालावधी, प्रत्येक दिवसामध्ये 9 ते 10 सामन्यांचा शेड्यूल. जसं मग अशी कमिटीने उल्लेख केला की आता मात्र उद्यापासून हा प्रयत्न असेल की ॲटलिस्ट आपण एक टीम क्वालिफाय करूया लास्ट डेसाठी. जिथे प्रयत्न होता की प्रत्येक दिवसामध्ये 9 मॅचेस होतील. रेग्युलरच्या माध्यमातून 8 संघांच्या माध्यमातून 6 सामने, 2 संघ क्वालिफाय करणार होते. 40+ माध्यमातून 4 संघांच्या माध्यमातून 3 सामने, असं एकूण 9 सामन्याचं शेड्यूल होतं मात्र होतं. मला मात्र कमिटीने जवळजवळ निर्णय घेतला की प्रत्येक दिवशी 10 सामने होतील. क्लोज डिसिजन आहे. नॉट आउट. बॅट्समन सेफ. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी. पंचांशी डिस्कस केलं. रोशनने मात्र चर्चा भरपूर केली. बॅट खूप चांगली ग्राउंडिंग केली. इव्हन बॅट आपण जर बघितलं, हा जो क्षण बघा जिथे बेल स्टॉप झाली पण बॅट्समन क्रीज आतमध्ये पोहोचलाय. हो, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता पण ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा इशारा, वाईट बॉल. तो डिसिजन अत्यंत क्लोज होता जो मगाशी आपण रोशनने आपल्याला स्क्रीनवर दाखवला. जेव्हा बेल स्टॉप झाली ना तेव्हा फलंदाज बघा क्रीजच्या आतमध्ये होता. त्याची बॅट जी होती ना ती क्रीजच्या आतमध्ये त्याने ग्राउंडिंग केली होती. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पुन्हा बघायला मिळत आहे. बघा ही ती मोमेंट आहे, हा तो क्षण आहे जेव्हा चेंडू डायरेक्ट हिट केला गेला पण यस बॅट्समन क्रीजच्या आतमध्ये आहे. थोडासा बॅकफुटला गेला, ऑनसाईडला चेंडूला थोडंसं हवेमध्ये लॉफ्ट केलं आहे. मिड विकेटला एक्झिक्यूट केलं. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. रोहितने सांगितलं 2 धावा होऊ शकतात. गुड रनिंग. रोहित धावतोय, सतीशला सुद्धा धावायला भाग पाडतोय. 2 धावांनी सतीश खातं उघडतोय. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पुढे ती 6 वर. पॉवर प्ले होता, पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका मारण्याची संधी तर दिली नाही रोहित पाटीलने. हे दुटणे ब संघाला. धावसंख्या धावफलकावर 6. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे, तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न होता. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सेन्सेशनल कॅच ऑफ द नाईट, मॅग्निफिसंट कॅच, स्टनिंग कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि काय झेल पकडलाय. स्क्वेअर लेग मध्ये उभा होता. मिड विकेटला तो धावला आणि काय धावला, फक्त धावला नाही, काय फिनिश केला कॅच. तो फर्स्ट विकेट डाऊन. सतीश बॅक टू डग आउट. नेक्स्ट बॅट्समन बॅटिंगला आपण बोलतोय, उतरतोय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच धीरज पाटील जो लेफ्ट हँडर आहे. मागच्या काही स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला फलंदाजाने, चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. ट्रॅक चेंज केला, राऊंड विकेट अटॅक करेल रोहित पाटील लेफ्ट हँडर समोर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, मागे जातो चेंडू, विकेट किपर बीट आणि तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर. पंचांचा इशारा, वाईट बॉल. लेफ्ट हँडर स्ट्राईक एंड आल्यानंतर कॉल. इथं मात्र आपण बघितलं की चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, गुडलेनचा वापर केला पण चेंडू लेगस्टिकच्या बाहेर होता. मागे फिरून मारण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज धीरजचा पण टायमिंग जमलं नाही. वाईटचा इशारा केला पंचांनी. +1, धावसंख्या 8. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 8 धावा, 1 गडी बाद. हे दुटणे ब हा संघ. ऑन साइडला हॅमर्ड केलाय, वॅकेंट एरिया, लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. पंच कन्फर्म करतात बिफोर द लाईन की आफ्टर द लाईन आहे. लँडिंग कुठे झालंय, सीमारेषे बाहेर, चौकार. इतर क्रिकेट
शेवटचं चेंडूवर खणखणीत उत्तर. शेवट गोड केला, चौकार वसूल केला पॉवर प्लेमध्ये शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावफलकावर. ती सतरंगी क्रिकेट क्लब हेदूटणे या संघाने. रोहित खेळतो वैयक्तिक 7वर. धीरजला खातं उघडायचं आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2. आता मात्र सूरज स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर येतोय. बघायचं आता मात्र ग्रीप कशी मिळणार, कारण ज्या हाताने तो चेंडू टाकणार थोडीशी दुखापत मागच्या सामन्यामध्ये त्याला उजव्या हाताला झालेली आहे. त्यामुळे ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा कंट्रोल करून चांगली गोलंदाजी करावी लागेल. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. लेफ्ट हँडर समोर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात येणार आहे. लॉंग ऑफ एक ठेवण्यात आला आहे. लॉंग ऑन एक आहे. डीप मिड विकेट आहे. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बरोबर समोर सेट केला आहे. मेरिटवर बॉलिंग केली आहे चेंडूवर. जो स्ट्रॉंग झोन आहे धीरजचा त्या ठिकाणी बरोबर चेंडू टाकला आहे. फुल टॉस चेंडू होता. इव्हन संधी होती या ठिकाणी, पण लेफ्ट हँडरसाठी 3 खेळाडू आता आपण बघितलं की डीपमध्ये सेट केले होते. एक लॉंग लेग होता, मिड विकेट होता, लॉंग ऑन होता. आता राईट हँडर समोर आहे. बघूया फिल्डिंग पोझिशन. लॉंग ऑन मिड विकेटला खेळाडू हळूहळू येतोय. डीप स्क्वेअर लेग आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक खेळाडू आहे. डीप पॉईंटला खेळाडू ठेवला आहे आणि एक लॉंग ऑफ वाईडिश ठेवलेला आहे सूरजने रोहित पाटीलसाठी. धावसंख्या 13. नेक्स्ट टाइम क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरला, तिथून चूक होणार नाहीये. सूरजने काढली आहे विकेट, अत्यंत महत्त्वाची, मोस्ट प्रेशियस विकेट. अँड रोहित पाटील बॅक टू डग आउट. आणि असं या वातावरणात बघते की वातावरण थोडंसं थंड झालेलं आहे. अशा वेळेला चेंडूसाठी ट्रॅव्हल होणं गरजेचं आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पंचांकडे अपील. पंच सध्याचा चेंडू यष्टी सोडून जातोय. त्यामुळे बघतो की मागच्या काही सामन्यामध्ये आपण बघितलं 22 धावा थोड्या कमी बघायला मिळत आहेत. जसं मी उल्लेख केला की या विकेटवर तुमच्याकडे जर बॉलिंग अटॅक चांगलं असेल, चांगलं अटॅक असेल तर तुम्ही कमी धावा खर्च करू शकता. आणि त्या बघतो गोलंदाज त्याचा इम्पॅक्ट आपल्या गोलंदाजीने दाखवत आहेत. सेकंड इनिंगमध्ये आपण निश्चित रोहित पाटील सुद्धा गोलंदाजी बघणार आहोत या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह केला, कार्पेट शॉट ऑफर केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक वाईड स्टॉंगरला येऊन चेंडू कव्हर करून फेक करतो, तोपर्यंत थोडासा फंबल. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. रोहित पाटील आहेत, लालचंद भंडारी आहेत, चांगले गोलंदाज संघामध्ये आहेत ज्यांच्याकडे अप्रतिम एक्सपिरियन्स आहे, अनुभव जबरदस्त आहे. त्यामुळे निश्चितच या मॅचला सेकंड इनिंगमध्ये खूप मजा येईल. 17 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. हो, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, जबरदस्त कमबॅक. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 17. 17 लॉस ऑफ 2 आफ्टर 2 ओव्हर. करंट रन रेट 8.50 आणि 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. माझी माऊली
गावदेवी माझी माऊली, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी क्रिकेट संघावरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी उंबरली संघावरी, कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी क्रिकेट संघावरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी उंबरली संघावरी. त्या ठिकाणी बघतो पंच त्या ठिकाणी जो मागचा जो भाग आहे तो पूर्णपणे टेकडी होती, डोंगर त्या ठिकाणी, आणि अजूनही काही ठिकाणी आपण बघतो तो डोंगर आपल्याला बघायला मिळतो. पण तो जो डोंगर त्या ठिकाणी प्लेन करून त्या ठिकाणी बैठक ज्या ठिकाणी होती केली जाते त्यांच्या सर्व सदस्यांनी मात्र झाडे लावण्याचा कार्यक्रम केला. इव्हन मला आठवते की या ग्राउंडवर आम्ही एक सकाळपडाच्या माध्यमामध्ये क्रिकेट टुर्नामेंटसुद्धा आम्ही कव्हर केली होती. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते मैदान पूर्णपणे सपाट होतं. इव्हन ही जी ग्रास आपण बघतोय त्यामुळे एकही गवताचा तुकडा तिथे नव्हता किंवा एकही गवताचं पाद त्या ठिकाणी नव्हतं. पूर्णपणे माती होती आणि ती विकेट किंवा ते ग्राउंड आणि या ग्राउंडमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे खूप फरक आहे त्यावेळेच्या क्रिकेट टुर्नामेंट किंवा त्यावेळेच्या ग्राउंडमध्ये आणि आताच्या ग्राउंडमध्ये. मी स्क्रीनवर हे चित्र तुम्हाला स्पष्ट बघायला मिळते. एवढा कॅमेरा उंच गेला आहे तिथून तुम्हाला बघायला मिळते की ग्राउंड आउटफील्डला बघा काय सुंदर बघायला मिळते, ग्रास बघायला मिळते. ही तर सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून मात्र पूर्णपणे लक्ष्यगिरी ग्राउंड तुम्हाला या ग्राउंडच्या माध्यमातून बघायला मिळेल, याच्यातली मात्र शंका नाही. आणि याचं पूर्णपणे क्रेडिट जाते गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ उंबारली या दोन्ही व्यक्तिमत्वांना, या दोन्ही संघटनांना. ओ यॉर्क लाईनचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर, भन्नाट वेग, हर्षांक पाटील बॉलिंग मार्कवर, लेफ्ट हँडर धीरज ऑन स्ट्राईक. धीरजने आतापर्यंत एकच धाव अंकित केली, 2 चेंडूच्या सामोरे तो गेलाय, पण जबरदस्त पोटेन्शियल या खेळाडूकडे आहे. ऑन साईडला मिड विकेटला एक ऑफर केला फटका, त्या ठिकाणी क्षेत्राच्या डीपमध्ये येतोय, चेंडू कव्हर करेल, एकच धाव, एकच धाव समाधान. यश काळन ऑन स्ट्राईक, धावसंख्या 18, 18 ऑन द बोर्ड इन द थर्ड ओव्हर. नेट टू नेट फाईट. सतरंगी क्रिकेटला भेदूटणे अर्थातच हेदूटणे ब वर्सेस नागाव ही लढत तुम्ही पाहतात. हेदूटणे संघ पहिल्यांदा त्या मॅचमध्ये खेळतोय. मागच्या मॅचमध्ये मी जर बघितलं त्यांच्याकडे तर वाडेकर संघ त्यांच्या समोर होता, त्या संघाला आपण या स्पर्धेला डिस्क्वालिफाय केलं आहे आणि त्यामुळे सेकंड मॅचमध्ये आपण बघतोय हे संघ खेळत आहेत सेकंड राऊंडमध्ये. फुल टॉस, यश काळंचा हा फटका आणि थेट फेकून दिलाय, भिरकावलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, उत्तुंग आणि बेधुंद षटकार. मला ज्या ठिकाणी बघतो ते प्रेक्षक एन्जॉय करतायत, स्वतःच्या टेम्पोवर बसून मात्र एन्जॉय करतात सामना, आणि ब्रास बँडवाले त्या ठिकाणी ते सामना बघतायत. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. सर्व वसारगावचे ब्रास बँडवाले त्यांचं सर्वांचं स्वागत. वसार संघाची अजून एक मॅच त्यांना बघायची आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये, त्यामुळे ते थांबलेत. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. ओ हो, प्रचंड वेग होता, वेग प्रचंड होता पण दिशेवर नियंत्रण नाही आहे. लेंथ बॉलिंग बघायला मिळाली. माणूस चुकामधनच काहीतरी शिकतो आणि तेच निश्चितच म्हणेन या मुवमेंटला हर्षांक पाटील. चेंडू जबरदस्त होता, भन्नाट वेग होता, टप्पा परफेक्ट होता, लाईन थोडीशी चुकली आणि क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. ही तुटणे बस संघाची 25 धावा. स्वीप करायचा प्रयत्न होता, चेंडूच्या लेनचा अंदाज घेतला, एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेला आहे, प्लम पकडला गेला एक्झॅक्टली स्टंपच्या समोर आणि ही विकेट काढली. बॅट्समनला आधी सेट केला ऑप्शनच्या बाहेर टाकून आणि पुढच्या चेंडू आपण बघतोय की LBWच्या स्वरूपात फलंदाज यश काळन बॅक टू डगआउट.
छत्रपती शिवरायांची खूप सुंदर अशी प्रतिमा ज्या आपण ज्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला आणि सुरुवात आपण केली ते म्हणजेच या रजनी क्रिकेटची. अत्यंत आनंदाची बाजूने एक बातमी आपण भावेशी ते उल्लेख करूया की वुमेन्स प्रीमियर लीग आपण बघितली, WPL सुरू होती. त्यामध्ये आपण बघितलं की मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा मात्र ती ट्रॉफी लिफ्ट केली. DCला मात्र पराभूत केलं, डेक्कन चार्जर्सला पराभूत केलं आणि तो सामना ते जिंकला. तर म्हणजेच 8 धावेने एकदम क्लोज मॅच झाला होता आणि हरमनप्रीत कौर पुन्हा जबरदस्त बॅटिंग केली त्या सामन्यामध्ये याचा कॅप्टन. चला जरा फास्ट खेळायचं बॅटिंग टीम, लगेचच ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करा आणि सामना लगेच सुरू करा. 5च टीम होत्या WPL मध्ये आपण जर बघितलं 5च टीम होत्या आणि काय खेळ बघायला मिळाला आहे. ओव्हरसीज प्लेअर, इंडियन प्लेअर, काय अप्रतिम खेळ. आपण जेवढं लाईक वुमेन्स जे आपण म्हणतो की मेन्स क्रिकेटला करतो ना तेवढा सपोर्ट आपण वुमेन्स क्रिकेटला सुद्धा करणं गरजेचं आहे. काय खेळ करत आहेत ते सर्व खेळाडू, सर्व महिला क्रिकेटर्स. आणि सलग दुसऱ्यांदा ती ट्रॉफी लिफ्ट केली मुंबई इंडियन्ससाठी हरमनप्रीत कौर ॲज अ कॅप्टन. न्यू बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय प्रदीप काळन. आमचा समालोचन कक्ष जो मात्र पहिल्या टप्प्यात त्यांनी दाखवला होता. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा जे ओमसा MTC लाईव्ह. थँक्यू सो मच. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे, मिड विकेटला ते चेंडू कव्हर करून फेक करतो तोपर्यंत एकच धाव. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी सुद्धा. हेडोटे संघाला सुवर्ण संधी असेल. आमचे उंबारलीचे सोमनाथ भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम सतरंगी क्रिकेट संघ हेडोटने B या टीमच्या फलंदाजांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये. मालिका वीरची बाईक तुम्हाला पाहायला मिळते जी तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसतंय. नेक्स्ट बॉल फ्रॉम हर्षांक पाटील टू धीरज. ऑन साईडला डीप स्क्वेअरमध्ये एक्झिक्यूट केला हा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे, चेंडू कव्हर करून चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलला आहे. अशी फिल्डिंग बाकीच्या खेळाडूंना मात्र एक वेगळी एनर्जी मिळून देतात. तेवढी जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. करंट रन रेट 9चा आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. उद्घाटन सोहळा आपण बघितला स्क्रीनवर तुम्हाला ते चित्र बघायला मिळते जेव्हा व्यासपीठावर कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेशजी मोरे साहेब उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. माजी सभापती पंढरीनाथ पाटील, केटकाळीचे सुनील भोईर, दत्ताजी वजे साहेब, नंतर अनिता शेठ वजे, श्रीमती संगूबाई गोपाळ पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक आहे धीरज आणि निर्णायक षटक घेऊन आले तो निखिल पाटील. राऊंड विकेट थोडासा मागे थांबून ऑन साईडला चेंडूला पुलचा फटका दाखवला. त्या ठिकाणी मिड विकेटला शेतशेत चेंडू कव्हर करून फेक करतोय तोपर्यंत एक धाव. चांगली फिल्डिंग. मध्यरात्रीची वेळ आपण बघतो 1 वाजून 46 जवळजवळ 1:45 होऊन गेलेत. थोडंसं वातावरणामध्ये थंडावा आहे. मगाशी आम्ही जेव्हा सूरजला बघितलं जेव्हा नागाव संघाचा संगणक टॉससाठी आला अंगामध्ये स्वेटर होतं. मी कमाल केली म्हटलं स्वेटर घालून काय आलं आहे. पण तो सर मी ज्या ठिकाणी आलो आहे ना त्या ठिकाणी थंड वातावरण आहे. म्हणजे वाकळण जो परिसर आहे वाकळण त्यानंतर नारिवलीची स्पर्धा ज्या ठिकाणी झाली तो परिसर पूर्णपणे थंड आहे. त्यामुळे आम्हाला स्वेटर घालूनच ट्रॅव्हल करावं लागतं बाईकवरून. त्यामुळे तो थंडावा आता मात्र अनुभवायला मिळतो या ग्राउंडवर. धावसंख्या 28. समोर ऑफर केला फटका. या थंड वातावरणामध्ये निश्चित आपण बघतोय की उबदार फटका बघायला मिळतोय. स्क्रीनच्या बाजूने, स्क्रीनच्या वरून, कॅमेरामॅनच्या बाजूने सीमारेषे बाहेर षटकार.
मग अशी भावेशने उल्लेख केला की बैठक ज्यांच्या माध्यमातून बैठक ज्याप्रमाणे कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून भरपूर सारी झाडं तिथे लावण्यात आली, ती जगवण्यात आली. रेग्युलर्स प्रत्येक संडे टू संडे पाणी घालण्यात येतं आणि बघतो की त्याच्यामुळे हा वातावरणामध्ये थंडावा आहे. या थंड वातावरणामध्ये उबदार फटके बघायला मिळतात आणि काय बॅटिंग बघायला मिळते. इव्हन अजून एक प्लस पॉईंट असा आहे की हेदुटणे संघ याच ग्राउंडला सराव करतो. इव्हन उंबारी संघाच्या समोर ते प्रॅक्टिस करत असतात, खेळत असतात. त्यामुळे या ग्राउंडचे बारकावे त्यांना माहिती आहेत, वीक पॉईंट प्लस पॉईंट काय त्यांना ते माहिती आहेत आणि ते डिलिव्हर करून दाखवत आहेत. धावसंख्या 34. मिस टाईम क्षेत्ररक्षक आय डीप स्क्वेअर लेगमध्ये तिथपर्यंत तो पोहोचेल का प्रश्न होता आणि बरोबर बघतो की पंचांच्या मागे चेंडू लँड झाला आहे. चेंडू अजूनही कव्हर करण्यासाठी थोडासा वेळ घेतात क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. प्रदीप काळंचा हा चेंडू आपण बघितला बराच वेळ हवेमध्ये होता. 2 धावा धावून तो पूर्ण करतोय आणि धावसंख्या 36 धावा धावफलकावर. माझ्यासोबत आहे तो भावेश पाटील आणि मी आवर्जून उल्लेख करेन की अशोक पाटीलच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं स्कोरिंग तो करतोय, याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. आज अशोक पाटीलने आपले शिष्य बनवलेले आहेत. आउट साईडला चेंडू स्क्वेअरला एक्झिक्यूट केलाय. ओ थोडंसं फंबल, 2 धावाचा प्रयत्न करणार का? स्ट्राईक येण्या चेंडूची फेक, रनआउटची संधी आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 38. ज्ञान जेव्हा तुम्ही वाटतं ना, ते वाटल्याने तुमच्या ज्ञानामध्ये अजून वाढ होते. हे अशोककडनं मी बघतोय. अशोकने फक्त भावेश पाटील नाही, असे काहीतरी गुणसंख्या लेखक तयार केलेले आहेत. कल्पेश पाटील आहेत, नागावचेच आहेत, उंबारडेचे अजून एक स्कोरर आहेत उमेश जाधव. त्यामुळे आता एक स्क्वॅड त्यांनी बनवलं आहे, स्वतःचा एक पॅनल बनवलं आहे अशोक पाटीलने आणि त्यामध्ये भावेश पाटीलसुद्धा आहे. धावसंख्या 38. निर्णायक शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या निर्णायक षटकातले. पुढचा चेंडू स्लोर ऑन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ वरनं येतोय चेंडूच्या खाली, तिथे तो चूक करणार नाहीये. एक साधा सिंपल कॅच तिथे टिपलाय हर्षांक पाटीलने. फलंदाज बाद. सार्थक काळन बॅटिंगला उतरलाय. स्पर्धा एक झाली होती नाईटची स्पर्धा, उसाट नेला. त्या ठिकाणी 3 चेंडू 3 षटकार मारले होते. ऑन ड्राईव्ह ऑन साईडला प्लेस केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, स्ट्रेच करत स्वतःला, फेक होतो स्ट्रायकिंग एंडला, संधी त्या ठिकाणी रनआउटची. पण 2 धावा इथे पूर्ण होतात त्या चेंडूवर. 3 षटकार मारून तब्बल 21,000चा कॅच प्राईज मात्र या फलंदाजाने या पट्ट्याने पटकावलं होतं. त्याचा मी सांगतो तर म्हणजे धावसंख्या बघतो ती म्हणजे 4 षटकाच्या अखेरीस 40, 3 षटकाच्या अखेरीस 9ची सरासरी होती. अमर ठाकूरच्या विरोधात 3 षटकार मारले होते. हाच तो सार्थक. हा शॉट ऑफर केला, 2 धावांनी खातं उघडलं. तर 40 धावा अंकित झाल्यात. करंट रन रेट 10चा आहे, जो मागच्या षटकापर्यंत 9 होता तो इन्क्रीज झाला. 13 धावा कुठल्या गेल्या षटकामध्ये आणि 41 धावेंचं लक्ष आता मात्र असेल. रोहित पाटील 7 धावा, त्यानंतर सतीश बाद झाला 2 धावेंवर. त्यानंतर धीरजने 4 धावा कुठल्या, पण यश काळेने आपण बघतो की 10 धावा त्याने कुठल्या आणि प्रदीप काळेने कुठल्या ते 11 धावा. सार्थकच्या 2 धावा. एकूण धावसंख्या 40, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र बॉलिंग कार्डवर आपण लक्ष टाकूया. रोहित पाटील 1 षटक 12 धावा 1 विकेट. त्यानंतर सूरज 1 षटक 5 धावा 1 विकेट. हर्षांक पाटील 10 धावा 1 विकेट आणि निखिल पाटील सुद्धा बघतो धावा खर्च केले ते 13. प्रत्येकाने काढली ती 1-1 विकेट. फॉल ऑफ विकेट 6, 13, 25 and 38. 4 wicket loss, 40 on the board and 41 is the target for team Nagav.
बघायचं आहे याच्यात जिंकणारा संघ जो असेल तो थेट वसार संघाची आजची रात्रीतली शेवटची मॅच खेळेल. त्यामुळे मॅच लवकरात लवकर सुरू करा. जसा सामना ते सुरू होईल सेकंड इनिंगमध्ये 41 धावसंख्येचा पाठ्टा करण्यासाठी जेव्हा संघ उतरेल नागाव, ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज भालगावचा आपल्या डोंबिवलीचा सुरेख समालोचक ऐकूया भागेश म्हात्रेला. धन्यवाद. जर तुम्ही वेळेत येत नाही येत, इनिंग समाप्त होते, दुसरी इनिंग जर समाप्त झाली तर नक्कीच संघ बाद केला जाईल, हेही लक्षात असू द्या. ज्या प्रकारे वाडेकर संघ आज इथे वेळेवर उपस्थित राहू शकला नाहीये, त्यामुळे त्यांना या स्पर्धेत बाद करण्यात आलं. त्यामुळे फॉलो करा, कारण की उमारलीची स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये तुम्ही पाहतायत. खूप चांगलं आयोजन आहे, त्यामुळे वेळेत या, वेळेत खेळा. पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू बालाजी इस्टेट आणि ध्रुव इस्टेट आमचे सर्व तुम्ही पाहतात. नरेश मधुकर ठाकूर साहेब, उद्योजक सोनारपाडा, ध्रुव इंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे, ज्यांच्याकडे फॅशन प्रो बाईक आम्हाला मालिका वीरसाठी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एक चांगली बाईक आपल्याला पाहायला मिळते. पण या स्पर्धेचा नियम आहे, फायनल मॅचपर्यंत सर्वच शेवटच्या मॅचपर्यंत धावा मालिका वीरसाठी काउंट होतील, हे लक्षात असू द्या. आणि 40+ सायकल तुम्हाला पाहायला मिळेल मालिका वीरसाठी. बागेश काय सांगशील? फॅशन प्रो आणि सिटी 100 तुम्ही पाहतात, मात्र बघा ही बाईक आपल्याला आता TV स्क्रीनवरती पाहायला मिळते. बागेश काय सांगशील? नाही, सिटी 100 आणि अनेक साऱ्या कंपनीच्या बाईक्स तुम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये बघितल्या, परंतु ही एकमेव अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये फॅशन कंपनीची बाईक तुम्हाला मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी पाहायला मिळते. खरं तर हे क्रीडांगण आणि उंबारली गावाची स्पर्धा म्हटली गेली ना, तर डोंबिवली परिसरामध्ये एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाने त्या स्पर्धा असतात. आपा सध्या तरी हा लोगो ज्या कंपनीची ही बाईक आहे, हिरो कंपनीची बाईक सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खूप क्वचित घडणाऱ्या गोष्टी ना तुम्हाला याच गावातल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कारण ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर लेदर खेळपट्टी, लेदरचे धडे याच क्रीडांगणावरती अनेक सारे यंगस्टर, अनेक सारे खेळाडू त्यांचा क्रिकेटिंग नॉलेज वाढवण्यासाठी, क्रिकेटिंग स्किल वाढवण्यासाठी याच क्रीडांगणावरती घेतात. आणि आजूबाजूला खरं तर जी वनसंपत्ती आहे तिने तर या ठिकाणी खेळण्यासाठी अजून भरपूर साऱ्या खेळाडूंना या ठिकाणी आकर्षित केलं आहे. आणि ही बाईक सध्या तरी आकर्षित करते. खरं तर या क्रीडांगणावरती प्रसाद सर आणि नितीन सर एवढा उजेड आहे ना की समोर असणारी पॉल्ट्री फार्म त्या कोंबड्यांनाही असं वाटतं की सकाळ झाली काय, त्यांची आरोळी येते. म्हणजे पहा चहूबाजूला जो उजेड आहे ना, तर त्या कोंबड्यांनाही असं वाटतं की सकाळ झाली की काय. म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यत्यय नाही आहे. आणि क्रीडांगण म्हटलं गेलं तर काय म्हणावं, त्याच्या प्रेमातच पडावं. कारण हा पहा ड्रोनच्या माध्यमातून ह्या फुटेज कव्हर केल्या गेल्यात. उद्घाटनीय जो सोहळा होता त्या उद्घाटनीय सोहळ्यामध्ये आपल्याला ड्रोन पाहायला मिळाला, जो MTCच्या माध्यमातून तुमच्यासमोर लाईव्ह थेट प्रक्षेपणासाठी कार्यरत असणारी ही वाहिनी. आणि हा फायर शॉट तुम्हाला पाहायला मिळतात, हा फायर शो तुम्हाला पाहायला मिळाला. जे काय फटाके होते त्यांच्या आतिषबाजीने आपण राजाजी मोरे यांच्या उपस्थितीने या स्पर्धेचा शुभारंभ तुम्ही बघितला. बोलूया मॅचकडे. खरं तर पहा, जी आपण चर्चा करत होतो की कोंबड्यांचा आवाज सातत्याने येतोय. रोहित पाटील आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आता सध्या तरी इक्वेशन जर या मॅचमध्ये बघितलं तर 41 धावा बनवायच्या आहेत. 4 ओव्हरची मॅच, प्रत्येक ओव्हरमध्ये आता कसोटीने प्रयत्न करावे लागतील. आणि मी तर म्हणेन खरं तर हेदूटने संघाकडे 2 मौल्यवान तोफा आहेत, ज्या तोफांकडे क्षमता आहे ते बुरुज ढासळू शकतात संघ नागावचे. एक तर आपण रोहितला म्हणू आणि दुसरे यशला. पण इथनं सामन्याला होईल सुरुवात. 41 धावा रोखायच्यात. पहिलं षटक हातामध्ये रोहित पाटीलच्या विथ द बॅट. त्याची तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बोलली नाही, परंतु विथ द बॉल आता त्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं नागाव समोर. पहिलाच बॉल, सुपर टायमिंग, सुंदर फटका, गॅपमध्ये एक्झिक्युशन चांगलं, मिड विकेटच्या बाहेर हा तडाका रोहित पाटीलच्या विरोधात बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. ऑप्शनच्या बाहेर. हीच तर कलात्मकता आहे. या कलात्मकतेने रोहित पाटील हे नाव नागाव गावाच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हायलाईट होताना तुम्हाला अनेक वेळा पाहायला मिळालं. लेफ्टम बॅट्समन जी नॅचरली एनर्जी असते ना, तिला परफेक्टली आपल्या क्रिकेटिंग स्किलच्या माध्यमातून तो यूज नेहमी करत असतो. आणि खरं तर तो हेच सांगत असतो की मारायचं तर टॉपच्याला मारायचं. हा 5वा फलंदाज या स्पर्धेमधला ज्याने षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे.
मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथनं कॉट बिहाइंडची अपील, स्ट्रॉंग अपील केली जाते, परंतु पंचांची सहमती आहे. फिंगर अप या ठिकाणी करत असताना हलकीशी कडा, टीट फॉर टॅट, जशात तसं प्रत्युत्तर. रोहित पाटीलच्या अगेन्स्ट झालेला अटॅक त्याने आता पलटवार केलाय आणि काढली विकेट. महत्वाच्या फलंदाज रोहित पाटीलची. परतेल पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. नागाव संघाला झटका पहिला. एकदा मी विनंती करेन रोशनला की ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवावा. हा पहा ॲक्शन रिप्ले. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग खेळायचं होतं परंतु जी कडा लागली तिथनं यशचं तुम्ही सेलिब्रेशन बघितलं. ज्या सेलिब्रेशनवरती खरं तर आत्मविश्वास होता. माहिती होतं की बॅटची कडा लागली आहे. जेव्हा फॉलिंग खेळण्याचा प्रयत्न तेव्हा कडा घेऊन बॉल यश काळ्यांच्या हातामध्ये आणि ग्लोव्ज परिधान केलात आणि हा सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर भावेश पाटीलने एक गोष्टीचा उच्चार केला, तो खरं तर करेक्ट केला की ही मॅच खरं तर वन साइडेड होणारीच नाही आहे. कारण दोन्ही बाजूला पाहिलं गेलं ना तर तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत. जरूर राकेश पाटील संघ नागावमध्ये नसला तरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 4 खेळाडू मुख्य आहेत. दुसऱ्या बाजूला पूर्ण पॅक संघ आहे टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणेचा. आणि मी आधीच म्हटलं होतं ना की हेदुटणे संघाकडे रोहित पाटील आणि यश काळे नावाच्या 2 तोफा आहेत ज्या नागाव संघाच्या बुरुज ढासळू शकतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. सिद्धूसाठी पहिलाच बॉल, तिथेही अपील झाली होती परंतु माहिती झालं रोहितला की इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती पडत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी अपील केली नाही. एक डावकुरा आताचा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय तर दुसरा डावकुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिद्धू भोईर नेहमी नागाव संघाला रिप्रेझेंट त्याने विथ द बॉल विथ द बॅट केलंय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्याचं चांगलं स्टँडर्ड राहिलं. हा खेळाडू नेहमी हायलाईट होणारा खेळाडू राहिला आहे. आता त्याच्याकडे ना खरं तर असं चॅलेंज आहे ज्या चॅलेंजला त्याला ॲक्सेप्ट करून डिझर्विंग करणारी बॅटिंग आता त्याला प्रेक्षकांना दाखवायचीच आहेत. अनेक सारे प्रेक्षक पाहत असतील, त्या प्रेक्षकांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ह्या मॅचला ना तुम्ही वन साइडेड घेऊन चालू नका कारण 41 धावसंख्येचा डिफेंड ही होऊ शकतो. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल फेस केला. ऑन साईडला पॉवर प्ले सुरू आहे. टप्पा पडलाय फिल्डरच्या अगदी हातामध्ये बॉल आलाय. सेकंडचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला होता. तो सेकंडचा प्रयत्न या ठिकाणी कंप्लीट होत असताना आणि या 2 धावेने टीमची टोटल आता पुढे जाईल ती 9 या आकड्यावरती. 41चं जरी टार्गेट असलं ना तरी त्या टार्गेटला महागडं करण्यासाठी ही जी बॉलिंग सध्या तरी सुरू आहे ना ती पॉवर प्लेमध्ये चालू आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर यश काळ्यांचा कदाचित वापर करू शकतो संघ हेदुटणे कारण त्याच्याकडे टेक्निकल स्किल आहे. लेदरचे धडे त्यांनी घेतल्यात. गतवर्षी तो इंजुरी होता परंतु आता सध्या तरी पूर्णपणे इंजुरीला फेस करून आता तो क्लिअर झाला आहे आणि क्लिअर झाल्यानंतर त्याचा क्लीन तुम्हाला खेळ पाहायला मिळाला जो तुम्हाला सेकंड ओव्हरमध्ये कदाचित पाहायला मिळेल. परंतु सध्या तरी रोहित पाटीलने केलेला कमबॅक उल्लेखनीय. त्याच्या विरोधात आलेला षटकार त्यांनी केला धावा कंट्रोल. लगेचच विकेट काढली रोहित पाटीलची. मैदानाच्या आतमध्ये सिद्धू आला, त्याला त्यांनी शांत ठेवलं. आतापर्यंत हर्षलने बॉल पहिला फेस केला, त्याच्या बॅटमधून आल्या धावा 2. म्हणजे येणारे 2 बॉल जर रोहित पाटीलने चांगल्या रीतीने फेकले ना तर ह्या कमबॅकीच्या षटकामधून एखादी पॉवर जनरेट होऊ शकते जिथे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये या धावा कंप्लीट होतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जरूर बॅट अँड बॉलचा कनेक्शन आहे परंतु फिल्डिंग काय सुंदर झाली आहे. काय सुंदर फिल्डिंग. प्रदीप काळन नेहमी रिप्रेझेंट हाही खेळाडू झाला आहे. आपल्या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर म्हणून या टीममध्ये नेहमी त्याने एक वेगळा स्टेज निर्माण केला आहे. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला प्रदीप. त्याने बॉलला अडवलं गेलं. टीमची धावसंख्या 10, गडी गमावला गेलेत 1. 41चं लक्ष होतं म्हणजे आत्तापर्यंतच्या धावपलकामध्ये जर आपण विचार केला गेला तर 19 बॉलमध्ये अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. धावा 10, गडी गमावला गेला 1. 41चं टार्गेट आणि आता मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज सिद्धू भोईर. शेवटचा बॉल रोहित पाटीलचा. राऊंड द विकेटने खोलवर टप्पाचा बॉल ब्लॉक केला. त्या ठिकाणी मिडॉन आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु मिस झाला तो प्रयत्न. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11वरती 1 गडी बाद अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते जिथे बॅटिंग करतोय, चेस करतोय संघ नागाव. हेदुटने टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका विनंती करेन. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे
आई गावदे क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. लालचंद्र श्रीपद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सुखदेव गोपाळ पाटील यांच्या निदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली यांचं मोठं योगदान राहिलं. कोणत्याही गोष्टीचा अडथळा निर्माण न येता हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे हा मूल सूत्र त्याने हातामध्ये घेत असताना या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. चहू बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच व्हाईट पडदे जे दर्शवतात की बॉर्डरलाईन किती दूर आहे. अनेक साऱ्या मान्यवरांचे फ्लॅग्स लागलेले आहेत. समोर असणारी हिरोची फॅशन बाईक, त्याच्यानंतर सामनावीरसाठी सुंदर ट्रॉफी ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा कोरलेली आहे. आणि या विभागाचे दमदार आमदार सुद्धा या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा प्रसंगी कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 11. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आला आहे लालचंद्र भंडारी. आता प्लॅनिंगनुसार कदाचित यशला मागे ठेवलं असावं की एखादा षटक महागडं गेलं तर त्याला मुख्य अस्त्र म्हणून ते बाहेर काढतील. आणि स्ट्रायकिंगवरती सिद्धू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लवकर सेट झाला. फॉलो थ्रू चेक केला गेला. आय कॉन्टॅक्ट चांगला राहिला बॅट्समनची लालचंद्र भंडारीचा. आणि इथनं डॉट बॉल फेकत असताना सिद्धू भोईर समोर. खरं तर एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो. नेहमी तुम्ही अनुभवाच्या जोरावरती समोरचा फलंदाज त्याचा फुटवर्क कोणत्या पद्धतीने ते चेक करू शकतात. आणि एक्झॅक्टली लालचंद्र भंडारीने तेच केलंय. मागून खेळण्याचा प्रयत्न, इथेही कडा. यशने काम तमाम केलंय. दुसऱ्या फलंदाजाचं सुंदर विकेट किपिंग करत असताना विथ द बॅट तो जास्त बोलला नाही, परंतु विकेट किपिंग सुंदर करत असताना याच्या अगोदर रोहित पाटीलची विकेट आणि त्याच्यानंतर महत्त्वाची सिद्धू बोरची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना दुसरा गडीबात 11 वरती. आता सध्या तरी आपण परिस्थिती जर पाहिली तर आता सध्या तरी मायनरच आहे, परंतु तुला मेजर करायची नाही आहे. या गोष्टीचा आता विचार करून मैदानाच्या आतमध्ये पाठवला आहे सोनू पाटीलला. अजून बंटीचं येणं बाकी, अजून सूरज मडवीचं येणं बाकी. परंतु कदाचित या मॅचमध्ये यश बॉलिंग करेल की नाही याही गोष्टीचा प्रश्न पडला आहे. अजूनही भूषण एक पर्यायी बॉलर सतरंगी क्रिकेट संघ हेदुटने आता प्रमोट केला गेला आहे. कारण दुसऱ्या पायाला सुद्धा कदाचित यशच्या इंजुरी आहे. त्याच्यामुळे आता विचार पडला आहे की यश या मॅचमध्ये बॉलिंग टाकेल की नाही. पण सध्या तरी सुखाचे दिवस अनुभवते संघ हेदुटने. आतापर्यंत 2 गडी गमावले गेल्यात. लालचंद भंडारीला एक सफलता मिळाली गेली आहे जी 11 या धावसंख्येवरती त्यांनी मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॉल चाललाय मागे, कव्हर केला गेला आहे खरं तर पॉईंटच्या फिल्डरने. तिथेही मिळते सिंगल टीम आता पोहोचेल 12 आकड्यावरती. पण 4 ओव्हरची जेव्हा मॅच असते ना तेव्हा भरपूर वेळा आपण एखादं षटक मागडं गेल्यानंतर प्रेशर झेलत असताना अनेक साऱ्या फिल्डिंग टीमला बघितलं आहे. जेणेकरून 5 ओव्हर जेव्हा असतात ना तेव्हा एखादं षटक जास्त मागडं गेल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची कॅपॅसिटी सेकंड स्पेलवरती जो बॉलर असतो त्याच्यावरती असते. परंतु 4 ओव्हरमध्ये ना प्रत्येक बॉल गणेश आपल्याला मोठ्या फटक्याच्या प्रवासामध्ये जावंच लागतं. त्याच्यामुळे आता इथनं दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाही, ते येणं गरजेचं असेल. यावेळेला फटका चांगला आहे. चर्चा चालू होती की मोठे फटके यायला हवेत, परंतु त्याच चर्चेला पुढे न्यायचं होतं. इथं मिस्टामिंग स्ट्रोक झाला. मैदानाच्या आतमध्ये धीरज होता तग धरून. बॉलकडे त्याने बघितलं गेलं, हातामध्ये कॅच, फलंदाज होईल बाद. लागणारा झटका तिसरा, टीम नागावला. अनेक सारे हेदुटणे गावावरून प्रेक्षक या ठिकाणी आलेत. आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला ते प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही आपण करूयात मनापासून आभार व्यक्त. हा पहा ॲक्शन रिप्ले. धीरज त्याने आपली जी कमेंटमेंट होती ती कमेंटमेंट पूर्ण केली, परंतु या वर्षामध्ये एक वेगळी कमेंटमेंट तो पूर्ण करणार. आता विवाह या बंधनामध्ये खरं तर तो जुळणार आहे. मित्रांनो 9 तारखेला त्याची हळद आणि
10 तारखेला 10 मेला त्याचं लग्न आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला, इन्व्हिटेशन आलं नाही तरी तुम्ही जा, कारण विवाहामध्ये तो जुळणार आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये अजून एक खरं तर चांगल्या खेळाडूचा साखरपुडा आहे. अर्थातच नागाव गावचे राकेश पाटील, तिथेही काहीचे खेळाडू जातील जरूर. परंतु इथनं आता सध्या तरी आपण जी चर्चा करत होतो ना की मायनर जे प्रॉब्लेम आहेत ते मेजर न करण्यासाठी मोठे फटके यायला हवेत. आता सिच्युएशन जी अंडर कंट्रोल होती ती आता आउट ऑफ कंट्रोल झाली आहे, कारण 3 फलंदाज आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती गमावले गेलेत. ते म्हणजे संघ नागावनं. नवीन फलंदाज प्रेम, हो चांगला बॉल होता, तोही गतीने टाकण्यात आला. जेव्हा खरं तर लालचंद भंडारी समोर एखादा नवीन बॅट्समन येतो ना तेव्हा त्याच्यासमोर विविधता करणं खरं तर ही सगळ्यात मोठी गरज आहे, आणि ती गरज तो पूर्णचही करत असतो. आता 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली, 2 विकेट त्याने मिळवल्या गेल्यात. म्हणजे इकॉनॉमिकल बॉलिंग जी रोहित पाटीलची राहिली ना तीच इकॉनॉमिकल बॉलिंग आता लालचंद भंडारी या ठिकाणी दाखवत असताना इक्वेशन पूर्णपणे आता चेंज झालं आहे. आता 13मध्ये 29 धावा बनवायचे आहेत विजयासाठी संघ नागावला. हा शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलमध्ये एक मोठा फटका आला तर इक्वेशन पूर्णपणे चेंज होईल. यावेळेला चांगला बॉल, फोर्सिंग स्ट्रोक ही होता, फटकाही तेवढाच चांगला. डीपमध्ये लॉंग ऑफला बॉल चालला, सिंगल झाली, कमेट सेकंडसाठी परतला गेलात. परंतु इथनं रिक्स उचलायची आहे, आणि ती रिक्स उचलत असताना अजून एक फलंदाज जाईल डगआउटमध्ये. प्रेशर आधीच वाढला आहे आणि अजूनही तोच प्रेशर कायम ठेवत असताना इथनं फलंदाज होईल बाद. आता पडतील मैदानाच्या बाहेर प्रेम आणि लागेल हा झटका 4था. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावा 13, इक्वेशन 12 चेंडू आणि 28 धावा. ची भरपूर गरज आहे, कारण ज्या प्लॅनिंगने चालायचं होतं संघ नागावला, सुरुवातीला रोहित पाटीलचं जाणं थोडीशी दुःखाची बातमी होती. सिद्धू भोईरचं लवकर मैदानाच्या बाहेर जाणं, त्याही गोष्टीचा विचार विनिमय सुरू होता. आणि त्याच विचार विनिमयमध्ये फसला हर्षल, आणि त्याच विचारामध्ये प्रेम पाटीलने सुद्धा आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आता विचार या गोष्टीचा करावा लागेल नागाव संघाला की जरूर सूरज मडवी टीमच्या कॅप्टनला प्रमोट करावं, की बंटी जो या टीमचा स्लॉग हिटर आहे, डेथ ओव्हरमध्ये स्पेशली त्याची बॅटिंग नेहमी नागाव संघाला हवीशी वाटली आहे. मग त्या खरं तर बंटीला मैदानाच्या आतमध्ये पाठवावं की मैदानाच्या आतमध्ये सूरज मडवीला पाठवावं, या गोष्टीचा आता विचार करतील. मला आताही आठवतं की खरं तर तोंडरे या ठिकाणी स्पर्धा सुरू होती, देवरुंग वर्सेस नागाव हा सामना होता, आणि तेव्हा एका चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना बंटीने तो षटकार मारला होता आणि त्या सामन्यामध्ये नागाव संघ विजयी झाला होता. म्हणजेच बंटी या टीमचा खरं तर स्लॉग हिटर आहे. मग त्याच गोष्टीचा आता विचार करून स्लॉग हिट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बंटीला पाठवतील की मैदानाच्या आतमध्ये पाठवतील सूरज मडवीला. चला विनंती करेन फास्ट केला, अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, विनंती करेन थोडेसे फास्ट केला. चांगले अंपायरिंग करत असताना मनोज पवार सर, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात आता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये येतील प्रसाद सहस्त्रबुद्धे सर. हे 2 अंपायर सध्या तरी चर्चेत आहेत, कारण योग्य ती डिसिजन लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि एक काळ जो क्रिकेट खेळलेला असतो ना त्यांचा अनुभव काही वेगळाच असतो. मनोज पवार सरसुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. त्यानंतर आपण विचार केला गेला तर प्रसाद सहस्त्रबुद्धे सरसुद्धा भरपूर क्रिकेट खेळले आहेत, आणि आमच्या समवेत ज्यांची आम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ लाभली ते प्रसादजी परब सरसुद्धा खूप क्रिकेट खेळलेले आहेत, कारण त्यांचा लेदर क्रिकेटचा अनुभव ते नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकत असतात. त्यांचे विविध फोटो आम्ही बघितलेले आहेत. सो जो क्रिकेटर असतो ना त्याला क्रिकेटिंग नॉलेज हा भरपूर असतो, आणि ते प्रसारितही करत असतात. आता सध्या तरी इथनं गरज आहे धावसंख्येची, अजून 28 बनवायचे आहेत, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि भूषणला प्रमोट केले गेले ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल लेंथवरती होता, ऑनसाईडला पाठवला, एक सिंगल झाली, कंप्लीट वेगाने आला फिल्डर त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलाय, तर अडवलाय त्यांनी बॉलला, मागे जाऊ दिलं नाही. सांगतात यश की हरकत नाहीये, कारण या ज्या 2-2 धावा येतील तर आपल्यावरती प्रेशर नव्हे तर ऑपोनंट टीमवरती प्रेशर पडेल, आणि नो डाऊट तो प्रेशर सध्या तरी ना नागाव संघ झेलत असेल, कारण त्यांचे पाठीराखेसुद्धा मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेतात. कबीर पाटील असतील, त्याच्यानंतर राहुल गोरपेकर, ऋषी गोरपेकर,
समीर गायकर हे असे काहीसे प्रेक्षक आहेत. ते प्रेक्षक नेहमी खरं तर नागाव संघाला सपोर्ट करत आलेले आहेत. आता इथे मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रमोद पाटील एक व्लॉगर आहेत, तेही या मॅचचा आनंद घेत असतील. आणि अनेक सारे नागाववासीय ना या खरं तर टीमला सपोर्ट करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा क्रीडांगणाच्या बाहेर येऊन सुद्धा मॅचचा आनंद घेत असतात. तर दुसऱ्या बाजूला हेदुटणे संघाला सुद्धा भरपूर सारे पाठीराखे लाभलेले आहेत. 11 बॉल 26 धावा. एवढा चांगला बॉल थोडासा पुढे टाकण्यात आला, थोडासा गतीने होता. आणि याच्या अगोदरची प्रभावित करणारी बॉलिंग तुम्हाला लालचंद भंडारीची पाहायला मिळाली ना, तशाच प्रकारे सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय भूषण या मॅचमध्ये कमबॅक करत असताना. काय बॉल टाकला गेला, ओव्हर द विकेटने आले, समोर ट्रान्स चेंज केला, पडल्यानंतर आउट कटर बाहेर ज्या दिशेने वळणारा बॉल, जो इशारा दिला होता ना खरं तर यशने, त्या इशारावरती ठामपणे बॉल टाकत असताना इथनं कमबॅक केला गेला. 10 चेंडू 26 धावा. वो पिच बॉल ऑन साईडला चाललाय, डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत. धीरजच्या हातामध्ये बॉल आला, फेकतात एकच ॲक्शनमध्ये, कोणत्याही प्रकारचा विलंब केला नाही, विचार विनिमय दिमागामध्ये कोणत्याच प्रकारचा नव्हता. लगेचच बॉलला फेकत असताना इथनं मिळते सिंगल. आता सिंगल डबलने ना फक्त प्रेशर वाढत जाईल. या प्रेशरमधून नागाव संघाला जर बाहेर निघायचं असेल ना तर एखादा मोठा फटका आता येणं गरजेचंच असेल. मग तो कोणाच्याही बॅटमधून यावं. सोनू आहेत मैदानाच्या आतमध्ये, रुद्र आहे. आता सध्या तरी रुद्र असेल स्ट्रायकिंग इनवरती, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. त्याला आता मोठी संधी आहे की एखादा मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये हायलाईट होण्याची जी संधी आहे त्या संधीचं त्याला सोनं करावं लागेल. 9 चेंडू 25 धावा. ओ द विकेट. शॉर्ट बॉल होता, आधीच बॅट फिरली, बॉलकडे फक्त पाहत राहिला. ही लेदर विकेट आहे. या लेदर विकेटवरती जो परफेक्टली टर्न मिळायला हवा तो गोलंदाजाला आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये टर्नही मिळाला आहे. आणि जो बाउन्स मिळायला हवा तो बाउन्सही मिळाला आहे. हा पहा ॲक्शन रिप्ले. पडल्यानंतर इन कटर आतमध्ये येणारा, आणि लेदरचे धडे जेव्हा एखादा गोलंदाज घेतो ना तेव्हा लेदर विकेटचा अनुमान तो इझिली लावू शकतो. आणि तेच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करतोय भूषण. व अजून एक चांगला बॉल टो एंडवरती लागलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डरच्या आवाक्या बाहेर सुद्धा, आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. मस्ट निडेड सिक्सर. वरती परफेक्ट मिडल केलं गेलं चेंडूला. त्यालाही माहिती आहे की इन कटर बॉल थोडासा पडल्यानंतर आतमध्ये येईल, मग त्याचा फायदा कसा उचलावा. आणि भूषणचा जर आपण विचार केला ना तर भूषण याच क्रीडांगणावरती सराव करत असतो. म्हणजेच या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा त्यालाही माहिती आहेत. या खेळपट्टीचा त्यालाही खरं तर अनुभव आहे. आणि कदाचित वडिलांकडून सुद्धा थोडेसे धडे घेतले असावे. कारण भीम काळन म्हटले गेले तर उत्कृष्ट क्युरेटर, ज्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या खेळपट्ट्या बनवल्या गेल्यात. मग त्या खेळपट्टीचा कशा प्रकारे अनुमान लावावा या गोष्टीकडे सुद्धा त्याने फोकस केला असावा. परंतु हा बॉल परफेक्टली रिदममध्ये आला. 7 चेंडू 19 धावसंख्येची आता गरज. 22 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट 2.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. भूषणसाठी स्पेशली या बॉलमध्ये भरपूर सारी इम्पॉर्टंट सीट टाकून त्याला हा बॉल रिलीज करावा लागेल. शेवटचा बॉल पुढे आला ऑन साईडला. पुन्हा एकदा बॅटवरती मिडल केला, गॅपमध्ये बॉल टप्पा पडलाय आणि चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. निर्णायक हे 2 बॉल होते, त्या 2 बॉलला बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवत असताना इक्वेशन पूर्णपणे या ठिकाणी चेंज केलंय. धावा झाल्या 26 आणि इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या धावा 15. पण यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर स्ट्रोक बघितला, पण तो विनंती करेन रोशनला पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. प्रॉपरली आपण लेन बॉल बोलू शकत नाही. थोडासा पुढे टाकण्यात आला, तो ऑफस्टमच्या हलकासा आतमध्ये सुद्धा होता, पण तो ऑफस्टमच्या रेषेवरतून हा बॉल लांबून खेचला, जास्त मुवमेंट नव्हती. पण तो हा बॉल जसा बॅटच्या फ्लोमध्ये आला, जसा बॅटच्या रेंजमध्ये आला, त्याला हेलिकॉप्टर स्ट्रोकचं खरं तर रूपांतर दिलं गेलं. आणि जिथे वसारचे आमचे ब्रॉस बँडवाले सर्व मेंबर्स आहेत तिथे हा बॉल जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. फर्स्ट इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 27 होत्या जेव्हा संघ बॅटिंग करत होता हेदुटणे, पण तो आता 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 26, म्हणजे जशा तसं प्रत्युत्तर सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. आता आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. जर नागाव संघाने हा सामना जिंकला तर आयरेगावचे चंदनजी भगत यांच्याकडे रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइस टीमला दिलं जाईल.
नागाव संघाने जर हा सामना जिंकला तर चंदनजी भगत आयरेगाव यांच्याकडे टीमसाठी 3,000 रुपये कॅश प्राईज. 6 चेंडू 15 धावा हे इक्वेशन जरी तुम्हाला ऑन पेपर हे सोपं वाटत असलं ना, तरी ऑन ग्राउंड त्या धावसंख्या कंट्रोल करण्याची ताकद ठेवणारा प्रदीप काळन आता ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. शेवटचं षटक महत्वाचं. आणि या मॅचमध्ये चंदनजी भगत यांच्या बॅनरला जरी डायरेक्ट हिट झालं तरी सचिन भोईर उंबारली यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. जर चंदन भगत यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झालं तरी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. विकेट न गमावता खरं तर 14 धावाही चालू शकतील विकेट सेव्ह करून या सामन्याला जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल डाऊन द विकेटने लोबो फुल टॉस बॉल समोर लॉफ केला. व्ही शेपमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. तिथनं मिळतीये ह्या बॉलवरती सिंगल. आणि आता तेच करायचं होतं की ज्या खेळाडूच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले रुद्र माळी, त्या रुद्रला आता स्ट्राईक द्यावी. ही जर विकेट सेव्ह ठेवून हा सामना जर जिंकायचा असेल ना, तर आता 5 मध्ये 13ही जमू शकतील. कारण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण 4 गडी गमावताना बघितलं हेदूटने बी संघाला. आणि या इनिंगमध्ये अर्थातच सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम नागावने सुद्धा 4च गडी गमावल्या गेल्यात, परंतु टॉस जिंकला संघ नागावने. सो हा बेनिफिट आहे. या बेनिफिटला आता अनुसरून बॅटिंग होईल का? एका बाजूला रुद्र माळी, त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. इंडिव्हिज्युअल धाववरती तो खेळतो. आणि इक्वेशन जर आता आपण पाहिलं तर 5 चेंडू 14 धावेचं. 5 चेंडू 14 धावा. 14 धावा बनवायच्या आहेत 5 चेंडूंमध्ये. निर्णायक क्षणाला हा सामना टर्न होईल की प्रदीप काळेंचा कमबॅक या मॅचमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने यॉर्कर बॉल, सुंदर बॉल. पायनं थोडंसं मागे नेत असताना एक सिंगल तर झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतल्या गेल्यात. रुद्र माळीला थांबायचं आहे, त्याला स्ट्राईक पाहिजे हे सांगायचा प्रयत्न या ठिकाणी करत होते बॅट्समन. आणि इथनं घडलंय काय? या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना विदिन अ सेकंड, मागच्या मॅचमध्ये तेच होतं की विदिन अ सेकंड तुम्हाला काय करायचं असतं, काय ठरवायचं असतं हे तुमच्या कौशल्यतेवरती असतं. आता पहा ॲग्रेशन सुरू आहे. हा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल हातामध्ये आला होता. रुद्र माळीला स्ट्राईक हवी होती. एकीकडून स्ट्राईक सोडली होती. म्हणजे 2 वेळा चान्सेस होते की जी चान्स हुकली आहे ना, त्या चान्सला कव्हर करण्याची संधी होती. परंतु प्रदीपच्या हातामध्ये तो बॉल आला नाही. आणि त्याच कारणास्तव जर आपण पाहिल्या तर या 2 धाबा पूर्ण झाल्यात. आणि 2 धाबांनी इक्वेशन चेंज या ठिकाणी होत असताना 4 चेंडू 12 धाबा विकेट न गमावता 4 मध्ये 11ही चालू शकतील. यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साईडला ताकदीचा वापर, परंतु धीरज डोळे झाका, विश्वास ठेवा. विश्वासू खेळाडू पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करत असताना वाईड लॉंग ऑनला दुसरी कॅच त्या झोनमध्ये पकडत असताना इथनं रुद्रमाळी बाद. आणि आता कंपल्सरी 3 चेंडू 12 धावा. चिंतेमध्ये असलेला डगआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चा चालू रोहित पाटीलची की कशा प्रकारे आता या डावाला सांभाळतील. दुसऱ्या बाजूला सूरज मडवी गाईड करतोय की कसं आता खेळायला हवं. दुसऱ्या बाजूला चिंतेचं वातावरण, कपालावरच्या आखडलेल्या रेषा तुम्हाला सांगतात सिद्धू भोईरच्या की त्याच्यावरती किती प्रेशर आहे, डगआउटमध्ये काय सिच्युएशन सुरू आहे. फार सगळ्या गोष्टी असतात. कधी कधी आपल्या अपोजिट असतात, कधी कधी आपल्या बाजूने असतात. परंतु अपोजिट असलेली सिच्युएशन आपल्या बाजूमध्ये आणण्यासाठी तुमच्याकडे जी कॅपॅसिटी असते ना, त्या कॅपॅसिटीला तुम्हाला सिद्ध करायची असते. आता मैदानाच्या आतमध्ये गेला बंटी, ज्या बंटीचा आपण विचार करू शकतो की स्लॉग हिटर तो आहे. बंटीच्या खरं तर खेळीवरती अनेक वेळा नागाव संघाचा सेलिब्रेशन पाहण्याजोगे राहिला आहे. पण दुसऱ्या बाजूला खरं तर प्रदीप काळन सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अनेक वेळा या संघाला खरं तर एकत्रित येऊन लीडिंग ऑफ द फ्रंट या स्टेजवरती त्याला तुम्ही बघितलं. समोर असेल बंटी. आता 3 चेंडू 12 कंपल्सरी इक्वेशन राहिलंय ते म्हणजे संघ नागाव समोर. वो पिच बॉल होता, इथनं कडा आहे की नाही त्या गोष्टीचा आता जरूर विचार करतील अंपायर्स. बॅट ग्राउंडिंग झाले की बॅटला स्पर्श झाला बॉलचा आणि अंपायर सांगतायत की बॅटला लागून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. म्हणजेच बंटीला सुद्धा परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि आता सिच्युएशन एक सिमिलर होती, त्या सिमिलर सिच्युएशनला पुन्हा एकदा रिटर्न करण्याचं काम. हा पहा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ॲक्शन रिप्ले हातामध्ये गेला यश काळेंचा बॉल.
प्रदीप काळन काय सुपर बॉलिंग केली. 41 धावसंख्येचा पाठला करत असताना असं वाटलंही नव्हतं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा नागाव संघ हतबल होईल. खरं तर हतबल नाही तर हतबल केलं गेलं. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीच्या बॉलिंग अटॅकनं यश काळनच्या बॉलिंग न करण्याच्या मागच्या कारणाला थोडंसं बाजूला ठेवून सगळं काय हँडल केलं गेलं. 2 चेंडू 12 धावा टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला नोचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. टर्निंग पॉइंट ऑफ द बॉल, टर्निंग पॉइंट ठरलेल्या मॅचचा हा नो बॉल. कारण सूरज मडवी एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूला नुसतं कॅप्टन नव्हे तर सामन्याला फिनिश करण्याचा रोल अदा करायचा आणि त्याच्यासमोर ही भरपूर मोठी मिस्टेक. बॉल आला बॉर्डरलाईनच्या बाहेर. वेस्ट ऑफ वाईट पहा बीमर बॉल का घोषित केला ते सांगत असताना बॉल फिरवण्यासाठी गेले, बॅकअप द हँड बॉल टाकण्यासाठी गेले, परंतु तो बॉल निसटला गेला आणि फुल टॉस कमरेच्या वरती बीमर बॉल घोषित केला अंपायर्सने. आणि आता तो चौकार आणि हा नो बॉल किती महागडा ठरेल संघ हे दुटणे बीला. हा पहा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. टर्निंग पॉइंट ठरणारा हा बॉल. या सिच्युएशनना ना खरं तर आता प्रदीप काळनने बिघडवला आता आपण असं म्हणू शकतो. कारण ही सिच्युएशन इंतूवर नव्हती, सगळं काय सुरळीत चाललं होतं, परंतु आपण असं म्हणतो ना की विनाशकारी विपरीत बुद्धी तेच एक्झॅक्टली घडलं आणि कमरेच्या वरती बॉल बीमर बॉल घोषित केला. येणारा बॉल फ्री डी असेल, ॲडव्हान्टेज असेल सूरज मडवीला. 2 चेंडू 7 धावा. आता सामना पुन्हा एकदा रिटर्न आला नागाव संघाच्या बाजूने कारण येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्रीटचा बॉल खोलवा टप्प्याचा होता. एक सिंगल जरूर कंप्लीट होईल. सूरजकडे स्ट्राईक राहील का त्याचा प्रश्न सुरू आहे आणि इथनं स्ट्राईक ही कदाचित राहील सूरज मडवीकडे. आता या सिच्युएशनला सामना कोणी विचार केला नव्हता की या सिच्युएशनला सामना येईल. प्रदीप काळन आतापर्यंत चांगली बॉलिंग करत होता, त्या बॉलिंगला आतापर्यंत तुम्ही कंट्रोल करणारी बघितली आणि या बॉलवरती आता 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे येणारा बॉलवरती षटकार मारावाच लागेल. 5 धावसंख्येची या मॅचमध्ये आता कंपल्सरी गरज आहे. आता काय घडेल काय बिघडेल या सगळ्या गोष्टी आता मनामध्ये चालू असतील. आमचे जवळचे मित्र समालोचक करण काळन सुद्धा या मॅचचा कदाचित आनंद घेत असतील. नागाव येथे ते खरं तर स्पर्धा कव्हर करतात, परंतु काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. 1 चेंडू 5 धावा. नागाव की हेदुटणे बी येणारा बॉल तुम्हाला सांगून जाईल. आता काय घडेल काय बिघडेल. प्रेशराइज क्रिकेट आणि जेव्हा जेव्हा असा प्रेशर असतो ना तेव्हा खरं तर रती महारथींच्या पायाखालची जमीन सुद्धा हळत असते. कारण हा सिच्युएशन असतो. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. भरपूर वेळा तुम्ही भरपूर खेळाडूंच्या कॅप्शनमध्ये बघितलं असेल की एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना तेवढी एखादी मॅच हरल्यानंतर क्रिकेट रसिकाच्या प्रेमावरती तेवढा त्रास होत असतो. त्याच्यामुळे त्रासदायक क्रिकेट जरूर नाही आहे, परंतु आपण जर अशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये करत असू तर आपल्यालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण टीमला त्याचा त्रास होत असतो. त्याच्यामुळे आता प्रदीप काळनने केलेली चुकी इथनं मागणी ठरेल का. जो फिल्डर पुढे आला तिथे गेला चौकार. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता या सामन्याला मित्रांनो नक्कीच आपण सुरू करत आहोत. आयुष्याच्या या प्रत्येक वळणावरती तुम्हाला सगळं काही करावं लागतं. भगवंत खाली नशिबाच्या रेषा देतो, परंतु त्या नशिबांच्या रेषांना रंगवण्याचं काम आपल्या हातामध्ये असतं. आता कोणाचे नशीब उघडतील. एका बाजूला संघर्ष करणारा नागाव संघ हतबल झाला होता. एका गोल्डन बॉलने त्यांना पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटीमध्ये आणलंय. आता काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये ते पाहणं जोगे असेल. 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज. समोर सूरज मडवी आणि त्याच्या समोर आहे प्रदीप काळन. यॉर्कर बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, लीगल डिलिव्हरी आणि कॅप्टन समोर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यूज केलं गेलं. प्रदीप काळनने स्वतःचा अनुभव या ठिकाणी पणाला लावत असताना फक्त 5 धावा सेव्ह करत असताना हा सामना जिंकला गेलाय. तो म्हणजे संघ सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीन. कल्चर मंडळी टॉससाठी या अगोदर. नितीन म्हात्रे टॉससाठी या, वसा टीमचे कॅप्टन. चला टॉस करूया आपण. आजच्या रात्रीची शेवटची मॅच. चला शेवटच्या मॅचचा आपण टॉस करूया. श्याम भोईर यांच्या शुभ असते शेवटची मॅच सुपर 8ची. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी विरुद्ध गावदेवी वसार. लालचंद या लगेच टॉस करून घ्या. 4 ओव्हरची मॅच. त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सोमनाथ भोईर यांच्याकडनं प्रदीप तुम्हाला 500 रुपये जो एक षटकार मारला होता. चला लालचंद लवकर आहे. लालचंद बाकीच्यांना सेकंड करू द्या.
आपल्याला वेळ कमी आहे, बाकी काही नाही आहे, शेवटची मॅच आहे. चला नागाव संघ सेकंड करा. कॅप्टन लालचंद आपण सेकंड करू. या लगेच टॉस करूया आपण. श्याम भोईर आमचे कॅप्टन कूल उंबारली 40+चे. त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. प्रदीप यायचे आपल्याला सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपये. मॅन ऑफ द मॅच कोण आहेत भागेश? लालचंद भंडारी मॅन ऑफ द मॅच. चला म्हणजे टॉस करून लगेच मॅन ऑफ द मॅच देऊया आपण लालचंदला. इकॉनॉमिकल बॉलिंग, 2 धावा आणि 2 विकेट ज्याने संपादित केले तो लालचंद भंडारी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही भागेश, प्रदीपने जो शेवटचा बॉल टाकला कोणत्याच फलंदाकडे उत्तर नसलं असं त्या बॉलचा. वाईट यॉर्कर. चला लालचंद या टॉस करून घ्या. श्यामदा टॉस करून घ्या पहिले, नंतर मॅन ऑफ द मॅच आपण लालचंदला देणार आहोत. हार्ड लक ध्रुवा 11 नागाव. हरकत नाही आहे, चांगला खेळ तुम्ही केला या स्पर्धेमध्ये. तुम्हाला शुभेच्छा असतील विश्वास शेटमस्कर यांच्या स्पर्धेसाठी. 4 ओव्हरचीच मॅच असेल. सुपर 8ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये 19 तारखेला खेळेल. टॉस कोणी जिंकलाय? वसार. लालचंदला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. त्यानंतर प्रदीपला सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपये उंबारलीचे. घाम बघा ना किती फुटलाय प्रदीपला एका बॉलसाठी शेवटच्या. नो बॉल टाकला होता ना त्यामुळे हा घाम आहे. श्याम भोईर 500 रुपये सुद्धा द्यायचे प्रदीपला.